नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की अर्जुनने कोर्टाकडून परमिशन घेतलेली असते की ज्या दिवशी आश्रमात विलासचा खून झाला त्या दिवशी तेथे काय काय घडले हे सर्व सीन रिक्रिएट करण्याचं त्याने ठरवलेले असते. म्हणून कोर्टाने सुद्धा अर्जुनला ती परमिशन दिलेली असते. म्हणून प्रिया सुद्धा खूप घाबरलेली असते आणि इकडे रविराजला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की अर्जुनला नेमकं काय शोधायचे असेल आणि त्याने पुन्हाही सर्व केस रिक्रिएट करण्याचं का ठरवले असेल. आणि चैतन्य हा साक्षीच्या संपर्कात असल्यामुळे जे विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे हे सर्व सत्याचा उलगडा होणार आणि चैतन्य हे सर्व सत्य लवकरच अर्जुनला सांगणार असतो. आणि मधुभाऊ हे फोनवर बोलत होते आणि त्याचवेळी प्रियाने मुद्दाम त्यांच्या डोक्यामध्ये जब्बर असा मारलेला म्हणजे मधुभाऊंना बेशुद्ध पाडण्यासाठी तिने जे कारस्थान केले होते ते सर्व सत्य आता अर्जुन समोर येणार असते. मात्र रविराजला सुद्धा धक्का बसतो की अर्जुनचे नेमकं काय असा प्लॅनिंग असेल. म्हणून त्याने साक्षी आणि महिपत यांना आपल्या घरी बोलावून घेतलेले असते. तेव्हा नागराजने त्या अगोदर फोन करून सांगितलेले असते की रविराजला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे देऊ नका. रविराज जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाची अचूक उत्तरे तुम्ही त्यांना द्या. तर साक्षीने नागराजचे हे बोलणे ऐकलेले असते आणि ठरलेल्या प्लॅननुसार ते रविराजच्या घरी आलेले असतात. तर रविराज हा साक्षी आणि महिपतला विचारतो की आश्रमाची जागा तुम्हालाही प्रथम घ्यायची होती. विलासचा खून झाल्यानंतर आणि मधुभाऊ हे जेलमध्ये गेले तरी सुद्धा अजूनपर्यंत तुम्हाला ती जागा भेटलेली नाही आणि तुम्हाला ती जागा बळकावायची होती. ती जागा मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न केले. सिल्वर नावाची ही स्टोन कंपनी सुद्धा तुम्ही बनावट कंपनी सुरू केली आणि एवढेच नव्हे तर पाहिजे त्या कंपनीने सिल्वर स्टोनने हे आश्रम विकत घेतले होते. त्यामुळे सगळा संशय हा तुमच्यावर येतो. विलासचा खून हा तुम्हीच केला हे सुद्धा सिद्ध होते. रविराजचे ते बोलणे ऐकल्यानंतर नागराज, महिपत, साक्षी, प्रिया हे सर्वजण खूप घाबरतात. सर्वांच्या मनामध्ये एकच टेन्शन असते की रविराजला या सत्याचा उलगडा आजच कसा झाला. रविराज पुढे सांगतो की या सर्वांवरून समजते की विलासचा खून सुद्धा तुम्हीच केला आणि तो मुद्दाम मधुभाऊंना त्यामध्ये अडकवण्यासाठी मधुभाऊंना तुम्ही जेलमध्ये पाठवले कारण तुम्हाला आश्रमाची जागा ही बळकवायची होती. तर महिपतला रविराजचा राग येतो आणि तो रविराजला म्हणतो की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे की आम्ही विलासचा खून केला का. त्यानंतर रविराज हा साक्षीला एक प्रश्न विचारतो की ज्या दिवशी आश्रमात हा विलासचा खून झाला त्या दिवशी तू पार्टीमध्ये होती आणि तू पार्टीमध्ये होते हे सर्व तू कोर्टामध्ये सांगितले होते. पण त्याचवेळी अर्जुनने हे सर्व सांगितले होते की तुझा मोबाईल हा ट्रॅप करण्यासाठी कोर्टाकडे आदेश मागितले आहे आणि अर्जुनला ते सर्व कोर्टाने परमिशन सुद्धा दिली आहे. त्यामुळे तुझा मोबाईल हा कोणत्याही क्षणी ट्रॅप होऊ शकतो म्हणून तो साक्षीला समजावत असतो. तू तर कोर्टात असे सांगितले की ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी तू पार्टीमध्ये होती आणि अर्जुनने जर तुझा फोन हा ट्रॅक केला असेल तर त्याला समजेल की तू पार्टीमध्ये होती की नाही. साक्षी ही अचूक उत्तरे रविराजच्या प्रश्नाची देत असते पण तिला समजत नसते की ती रविराजच्या प्रश्नामध्ये अडकते. महिपत सुद्धा हा रविराजला विचारतो की तुम्ही हे सर्व प्रश्न आम्हाला का विचारतात की आमच्यावर तुम्हाला संशय आहे का की विलासचा खून आम्हीच केला. तर रविराज म्हणत असतो की तुम्ही माझ्यापासून ह्या सर्व गोष्टी लपवल्या त्यामुळे आता ही केस खरंच वीक होत चालली आणि मी यातून काही करू शकत नाही असे तो स्पष्टपणे सांगतो. अर्जुनच्या हाती तर आता मुख्य पुरावे सुद्धा लागलेले आहे आणि तुम्ही या गोष्टी त्याच वेळी मला समजवल्या असत्या तर माझ्या हाती सुद्धा काहीतरी पुरावा अर्जुन विरोधी लागला असता आणि मला बोलता आले असते. तुम्ही माझ्यापासून सर्व काही लपून ठेवले मग तुम्हाला असे का वाटते की मी कोणत्या तोंडाने ही केस लढायची. साक्षी रविराजला समजावण्याचा प्रयत्न करते की तुम्ही प्लीज चिडू नका. आम्ही तुम्हाला सांगितले ती प्रत्येक गोष्ट खरी आहे. साक्षी म्हणते की अर्जुनने मला एकदा बोलावून घेतले होते आणि त्यावेळी मी अर्जुनला जी काही उत्तरं म्हणजे जे सत्य त्याने माझ्याकडून काढण्याचा प्रयत्न केला तर त्याची सुद्धा उत्तरे मी अचूक दिली. तुम्ही माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. रविराज म्हणतो की साक्षी तू जे काही सांगते त्यावर मी आत्ता तर विश्वास ठेवतो पण उद्या जर कोर्टामध्ये अर्जुनला जर तुझ्या विरोधी पुरावे सापडले तर मी काही करू शकणार नाही आणि इथून पुढे तुम्हाला जे काही करायचे ते माझ्यापासून प्लीज लपून ठेवू नका. सर्व गोष्टीचा मला उलगडा करत जा.
साक्षी मात्र खूप घाबरलेली असते आणि रविराज त्यांना जाण्यासाठी सांगतो. त्यानंतर ते निघून गेल्यानंतर साक्षी घरी येते. साक्षीचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो. साक्षी विचार करत असते की ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी मी आश्रमात होते. हे सत्य जर अर्जुनला समजले तर मी आता यातून वाचू शकणार नाही, म्हणून ती खूपच घाबरते. त्यासाठी अर्जुनने माझ्या मोबाईलच्या फोनचे हे जे कॉल रेकॉर्डिंग्स डिटेल्स काढलेले आहे ते आता लवकरात लवकर ते पुरावे माझ्याकडे मला घ्यावेच लागतील आणि यासाठी चैतन्याला माझ्या जाळ्यात नक्की अडकावे लागेल. म्हणून साक्षीने चैतन्याचं काम करून चैतन्याकडून हे पुरावे गोळा करण्यासाठी मदत ती घेणार असते. आणि जर मी काही केले नाही आणि अर्जुनच्या हातामध्ये ते कॉल डिटेल्स सर्व लागले तर आता काहीच खरं नाही, म्हणून साक्षी आणखीनच घाबरते. त्यामुळे चैतन्याला सर्व काही काढून घेण्यासाठी साक्षीने आपल्या प्रेमात अडकून त्याला आपल्या घरी बोलावून घेतलेले असते. चैतन्याला मात्र याबद्दल काहीच माहिती नसते. तेव्हा साक्षी लगेच चैतन्याला कॉल करते आणि लगेच त्याला भेटण्यासाठी बोलावून घेते. अर्जुनचा सुद्धा चैतन्याला कॉल आलेला असतो. तेव्हा चैतन्य ठरवतो की अगोदर साक्षीचं काय काम आहे, म्हणून तो साक्षीकडे जाण्याचे ठरवते. चैतन्य आल्यानंतर साक्षीला विचारतो की इतक्या घाईने तुम्हाला का बोलावून घेतलेस, कारण मला अर्जुन सरांकडे खूप महत्त्वाचे पेपर्स देण्यासाठी जायचे होते. तेव्हा साक्षीच्या डोक्यामध्ये येते की आता हेच पेपर्स मला हवे होते आणि नक्कीच तेच पेपर्स असतील. साक्षी नेमकं चैतन्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी म्हणते की चैतन्य, तुझं जे महत्त्वाचं काम आहे ते तू नंतर कर. अगोदर तुम्हाला भेटण्यासाठी इथे आलात ना, मग आपण गप्पा करूयात. तर हा महिपत सुद्धा म्हणत असतो की आओ जावई बापू, इतकी कसली घाई, आता आलास ना तर मग व्यवस्थित पार्टी करूनच जा. चैतन्य म्हणत असतो की नाही, मला अर्जुन सरांचे खूप महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी लगेच त्यांनी बोलावल्याचे सांगतो. तर साक्षी काही त्याला जाऊन देत नसते आणि त्याचवेळी चैतन्याच्या मोबाईलवर फोन येतो, म्हणून तो बाजूला बोलण्यासाठी निघून गेलेला असतो. आणि लगेच साक्षी ही अण्णांना म्हणत असते की आता हे पेपर्स काढण्याची संधी योग्य वेळ आली. तर अण्णा ते पेपर्स काढायला लागतात. तर साक्षी पुन्हा म्हणते की नाही, आपण जर आत्ता हे पेपर्स काढण्याचा प्रयत्न केला तर चैतन्याला आपल्यावर संशय येईल आणि सर्व काही जे खरे सत्य आहे ते सर्वांसमोर येईनच. कारण ज्या दिवशी विलासचा खून झाला आणि मी आश्रमातच होते ते सर्व अर्जुनसमोर नक्की येईल आणि मीच तो खून केला आहे हे जे अर्जुनला समजले तर आता आपलं काही खरं नाही. म्हणून आता हा पेपर काढून आपल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून साक्षी ही महिपतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्याचवेळी चैतन्याचे फोनवर बोलून झाल्यानंतर तो मागून आलेला असतो आणि हे सर्व बोलणे तो ऐकतो. तर साक्षीने विलासचा खून केलेला आहे हे जेव्हा चैतन्याला समजते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच तो अर्जुनला हे सांगण्यासाठी निघून गेलेला असतो. म्हणून अर्जुन पुन्हा प्रियाची सुनावणी करण्यासाठी तिच्याकडे आलेला असतो. मात्र प्रियाचे यावेळेस जे काही हे साक्ष असते ती बदललेली असते. प्रिया सांगत असते की ज्यावेळी मधुभाऊंनी विलासचा खून केला त्यावेळी माझं तोंड हे वेगळीकडे होते आणि त्यांनी नेमकं काय केले हे मला काहीच माहिती नाही. तर अर्जुन हा प्रियाला विचारतो आणि प्रियाची सुद्धा यावेळीची साक्ष बदललेली असते. म्हणून अर्जुनच्या हातात मोठा पुरावा लागलेला असतो. त्यानंतर अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की चैतन्य, तू हे माझ्यापासून का लपवले. तेव्हा चैतन्य सांगतो की माझ्या आणि साक्षीचे प्रेम प्रकरण होते हे तुला समजू नये म्हणून मी हे सर्व सत्य तुझ्यापासून लपवले. पण ज्या दिवशी आम्हाला सायली वहिनींनी बघितले होते ते सर्व खरे होते, म्हणून मी घाबरतच हे तुझ्यापासून लपून ठेवले. पण आज माझ्यासमोर साक्षीने हा खून केलेला आहे हे सत्य जेव्हा मला समजले तेव्हा साक्षीचे खरे रूप माझ्यासमोर आले आणि मी तुझ्यापासून हे सर्व लपवले, म्हणून मला माफ कर. तर चैतन्याने झालेला सर्व प्रकार अर्जुनला सांगितलेला असतो आणि अर्जुनच्या हातामध्ये एक नाही तर दोन पुरावे लागलेले असतात.